हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे सायन्स बाय शाह सर या युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण RRB ग्रुप डी करिता सामान्य विज्ञान विषयाचे काही महत्त्वाचे प्रश्न जे आपण सुरू केले होते त्यातला चौथा भाग पाहणार आहोत। तर चला सुरू करूया। आपला जो पहिला प्रश्न आहे तो आहे, चला लक्ष द्या सर्वांनी। आपला जो पहिला प्रश्न आहे तो आहे, बॅकेलाइट इज यूज फॉर, बॅकेलाइट कशासाठी वापरले जाते? तर पहा इथं ऑप्शन दिलेले आहेत। मिल्क बॅग म्हणजे दूध पिशव्या बनवण्यासाठी, दुसरा आहे इलेक्ट्रिकल स्विचेस म्हणजे इलेक्ट्रिकल स्विच बनवण्यासाठी, तिसरा आहे क्लॉथ्स आणि पाणी, यामध्ये पाणी तर येणारच नाही। या तिघांपैकी इलेक्ट्रिकल स्विचेस बनवण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? बॅकेलाइटचा उपयोग केला जातो। आता तुम्ही म्हणसाल बॅकेलाइट आहे काय? बॅकेलाइट हे एका प्रकारचं प्लास्टिक आहे। काय आहे? प्लास्टिक आहे। कोणतं प्लास्टिक आहे कोणी विचारलं तर म्हणायचं बॅकेलाइट हे थर्मोसेटिंग प्लास्टिक आहे। कोणतं प्लास्टिक आहे? थर्मोसेटिंग, थर्मोसेटिंग प्लास्टिक। कोण? बॅकेलाइट। ठीक आहे। थर्मोसेटिंग प्लास्टिक कशाला म्हणतात? कोणी जर का विचारलं व्हॉट इज थर्मोसेटिंग प्लास्टिक, तर म्हणायचं असं प्लास्टिक ज्याला आपण आपल्या मनानुसार शेप देऊ शकत नाही आणि तो जळल्यानंतर एकदम पूर्ण लिक्विड बनत नाही, तो काळसर पडतो। तुम्ही पहा आपल्या घरचे जे बटन असतील, इलेक्ट्रिकल स्विचेस बटन, ते प्लग असेल, ते जळल्यानंतर काळं पडते, ती वितळते का? पाण्यासारखे असे थेंब थेंब पडतात का? नाही। तेच आपण पॉलिथिनची बॅग घेतली तिला जाळलं तर ती काय? थेंब थेंब पडते, बरोबर? तर हे वैशिष्ट्य असते कोणाचं? थर्मोसेटिंग प्लास्टिकचं। तर त्यापैकी बॅकेलाइट हा एक थर्मोसेटिंग प्लास्टिक आहे आणि हा इलेक्ट्रिकल स्विचेस बनवण्यासाठी उपयोगी पडतो। अजून एक महत्वाची गोष्ट जर कोणी विचारली तुम्हाला ती म्हणजे काय? बॅकेलाइट कशापासून बनतो? बॅकेलाइटचे मोनोमर कोणकोणते आहेत? तर पहा याचे दोन मोनोमर आहेत, एक आहे फिनॉल अँड फॉर्माल्डिहाइड, फिनॉल अँड फॉर्माल्डिहाइड या दोघांचं कॉम्बिनेशन आहे कोण? बॅकेलाइट। बॅकेलाइट पॉलिमर बनवण्यासाठी दोन मोनोमर लागतात, एक लागतो फिनॉल आणि दुसरा लागतो फॉर्माल्डिहाइड। समजलं सर्वांना? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न समजला असेल आणि असेच माझे व्हिडिओ जर का तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया। पुढचा प्रश्न आहे, चला लक्ष द्या सर्वांनी। पुढचा प्रश्न आहे, कलर्ड ग्लास ऍब्सॉर्ब मोर लाईट ड्यू टू, म्हणजे काय? रंगीत काच अधिक प्रकाश शोषते, कारण का शोषतात? जर का ट्रान्सपरंट असेल ग्लास तर काय करतो? तो लाईटला ऍब्सॉर्ब करतो का? नाही करत। प्रकाश जो आहे तो प्रकाश शोषतो का? पांढरा काच नाही, पण कलर्ड जे ग्लास असतात, रंगीत काच, ते त्याला ऍब्सॉर्ब करतात। काऊन? कारण की त्यांच्यामध्ये काय असतात? ऑक्साइड्स ऑफ मेटल्स असतात। हे ऑक्साइड्स ऑफ मेटल त्या काच मध्ये ऍड केल्या जातात, म्हणून रंगीत काच निर्माण होतो आणि रंगीत काच जो आहे तो लाईट काय करतो? शोषतो, म्हणजे लाईट ऍब्सॉर्ब करतो। कळलं सर्वांना? लक्षात ठेवजा। ऑक्साइड ऑफ काय म्हटलं मी? मेटल, नॉन मेटल नाही। कोणाचे ऑक्साइड्स पाहिजे? मेटलचे ऑक्साइड पाहिजे। चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया। पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, चला पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज थर्मोकॉल? व्हॉट इज थर्मोकॉल मेड फ्रॉम, म्हणजे काय? थर्मोकॉल कशापासून बनलेला आहे? थर्मोकॉल सर्वांनीच पाहिलेला असेल, बरोबर? थर्मोकॉल हा एका प्रकारचा प्लास्टिकच आहे आणि हा कशापासून बनलेला असतो? इट इज मेड फ्रॉम पॉलिस्टायरीन। सर्वांनी लक्षात ठेवायचं, काय नाव आहे त्याच्या मोनोमरचं? पॉलिस्टायरीन। स्टायरीन पासून बनलेला असतो कोण? थर्मोकॉल। थर्मोकॉल हा भयंकर असा प्लास्टिक आहे जो करोडो वर्षांपर्यंत डिग्रेड होत नाही, त्याची माती होत नाही, तो नॉन बायोडिग्रेडेबल आहे। कोण? थर्मोकॉल। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। सर्वांनी लक्षात ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलचं नाव आहे सायन्स बाय शाह सर। सर्वांनी लक्षात ठेवा, आपल्या चॅनलचं नाव सायन्स बाय शाह सर आहे आणि जाता जाता आपल्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। पुढचा प्रश्न आहे, साऊंड ट्रॅव्हल थ्रू विच मीडियम, म्हणजे काय? ध्वनी कोणत्या माध्यमातून प्रवास करते? अतिशय चांगला प्रश्न आहे। ठीक आहे, की ध्वनी जी आहे ती कोणकोणत्या माध्यमातून प्रवास करते?
पहिला ऑप्शन आहे ओनली व्हॅक्यूम, दुसरा ऑप्शन आहे सॉलिड, लिक्विड अँड गॅस म्हणजेच घन, द्रव आणि वायू, ओनली लिक्विड म्हणजे फक्त द्रव, ओनली सॉलिड म्हणजे फक्त घन. तर लक्षात ठेवायचं साऊंड जो आहे म्हणजे ध्वनी ही तिन्ही मीडियम मधून जाते, प्रवाहित होते. बरोबर आहे. कोणते कोणते बोला? सॉलिड, लिक्विड आणि गॅस या तिन्ही माध्यमातून प्रवास करते कोण? ध्वनी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, ग्लास इज म्हणजे काय? काच कशी असते. म्हणजे ग्लास हा कसा आहे? क्रिस्टलाइन आहे, नॉन क्रिस्टलाइन आहे, लिक्विड आहे का गॅस आहे? तुम्ही म्हणसाल सर आम्ही जे काच पाहतो सॉलिड आहे. बरोबर. तर सॉलिडचे 2 प्रकार आहेत, घनाचे 2 प्रकार असतात. कोणकोणते? स्फटिकीय आणि अस्फटिकीय म्हणजे क्रिस्टलाइन आणि नॉन क्रिस्टलाइन. या नॉन क्रिस्टलाइनला दुसरं नाव आहे अमॉर्फस. काय नाव आहे? अमॉर्फस. हे सुद्धा लक्षात ठेव जा. तर जो ग्लास असतो हा ग्लास हा कसा असतो? नॉन क्रिस्टलाइन. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा. आपण चुकीने काय सांगतो? क्रिस्टलाइन असतो म्हणून. पण ग्लास हा क्रिस्टलाइन नाही, तो कसा आहे? नॉन क्रिस्टलाइन आहे. म्हणजे काय? अस्फटिकीय आहे. कोण? काच. काच कशापासून बनतो हा सुद्धा विचारते. सोडा म्हणताय मी, सँड आणि सिलिकेट या दोघांचं कॉम्बिनेशन असते. कोण? ग्लास. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे चला सर्वांना लक्षात द्यायचं. थर्मोकॉल इज म्हणजे काय? थर्मोकॉल कसे आहे? बायोडिग्रेडेबल आहे, नॉन बायोडिग्रेडेबल आहे, नॅचरल आहे का मेटल आहे? मी आता सांगितलं तुम्हाला थर्मोकॉल हा नॉन बायोडिग्रेडेबल आहे म्हणजे तो अजैव विघटनशील आहे. म्हणजे त्याची माती होत नाही. कोणाची माती होत नाही? थर्मोकॉलची माती होत नाही. तो नॉन बायोडिग्रेडेबल आहे. कळालं? सर्वांनी लक्षात ठेवायचं. समोरचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, सोडा लाईम ग्लास इज फॉर्म बाय म्हणजे काय? सोडा लाईम काच कशी तयार होते? पहिला ऑप्शन आहे स्लो कुलिंग हळूहळू थंड केल्याने, सडन कुलिंग अचानक थंड केल्याने, हिटिंग ओनली फक्त गरम करून, फ्रीजिंग म्हणजे गोठवून. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे सडन कुलिंग म्हणजे अचानक थंड केलं जर आपण त्याला तर काच हा कोणत्या प्रकारचा बनतो? सोडा लाईम म्हणून बनतो. सोडा लाईम ग्लास मध्ये सँड आणि सिलिकेट ऐवजी सँड अँड सिलिकेट ठीक आहे, याच्या ऐवजी सोडियम कार्बोनेट सुद्धा राहतो. काय राहतो? सोडियम कार्बोनेट सुद्धा याच्यामध्ये राहते. कशामध्ये? सोडा लाईम ग्लास मध्ये. कोणाऐवजी? सँड आणि सिलिकेट ऐवजी सोडियम कार्बोनेट सुद्धा याच्यामध्ये आढळतो. विद्यार्थी मित्रांनो, हा जर का व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे नेक्स्ट प्रश्न. काय? इफ ऑल एअर इज रिमूव्ह फ्रॉम द बेल जार द साऊंड विल म्हणजे काय? सर्व हवा काढल्यावर आवाज कसा होईल म्हणजे काय? त्यांनी काय म्हटलं? बघ बेल, त्यांनी काय म्हटलं? एक शब्द वापरला बेल जार. आता बेल जार काय असते पहा. एक अशी भरणी असते, ठीक आहे. ही एक भरणी आहे आणि याला एक झाकण आहे असं लावलेलं, फिट केलेलं आहे, ठीक आहे. आणि या भरणीच्या आतमध्ये अशी एक बेल लावलेली आहे, ती बेल वाजत आहे, ठीक आहे. पण तुम्ही काय केलं? ही बेल याच्या आतमध्ये आहे, त्याला वायर गिअर जोडलेले आहेत आणि काय केलं तुम्ही? पहिले याच्यात हवा होती, तेव्हा तुम्ही ते बेलचं बटन दाबलं तर याच्यातून आवाज येत होता. तुम्ही काही वेळानंतर काय केलं की याच्यात या भरणीतून पूर्ण हवा काय केली तुम्ही? ऑल एअर काय केली? रिमूव्ह केली, म्हणजे पूर्ण हवा याच्यातून काढून टाकली. आता त्यांनी प्रश्न विचारला, सर्व हवा काढल्यानंतर आवाज कसा होईल? म्हणजे या आतमध्ये जी बेल आहे ती कसा? ती जास्त बी लाऊडर म्हणजे काय? जास्त मोठा होणार. बी क्लिअरली हर्ड म्हणजे काय? स्पष्ट ऐकू येईल. नॉट बी हिअर्ड म्हणजे काय? ऐकू येणार नाही. आणि काय म्हटलं? टर्न इन टू लाईट म्हणजे प्रकाशात बदलेल.
असे 4 ऑप्शन दिले. काय होईल? पूर्ण तुम्ही त्याच्यातली हवा काढून टाकली तर सर लक्षात ठेवा, आपल्याला आवाजच ऐकू येणार नाही. नॉट बी हिअर्ड. लक्षात ठेवा, आवाज आपल्याला मीडियम मुळेच ऐकू येतो, माध्यमामुळे. माध्यम नसेल तर आवाज ऐकू येणार नाही. आपल्या आजूबाजूला हवा आहे. हवा एक प्रकारची काय माध्यम आहे. हवा म्हणजे गॅस आहे. आणि मी तुम्हाला आताच सांगितलं, तिन्ही माध्यमातून ध्वनी काय होते? ट्रॅव्हल करते. सॉलिड, लिक्विड आणि गॅस. तुम्ही जर का त्याच्यातून सर्व एअर काढून टाकला, आता त्यात उरलंच काही नाही, मग त्यातून आपल्याला आवाज निर्माण होईल का? नाही. आणि तो आवाज आपल्याला ऐकू येणार नाही. म्हणून या प्रश्नाचं जे योग्य होतं ते होतं नॉट बी हिअर्ड, म्हणजे ऐकू येणार नाही. पर्याय क्रमांक 3. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, इफ 1 सायकल इज कंप्लीटेड इन 1 सेकंड द फ्रिक्वेन्सी इज, म्हणजेच काय? एका सेकंदात एक आवर्तन पूर्ण झाल्यास, म्हणजे एका सेकंदात एक आवर्तन काय होत आहे? पूर्ण होत आहे, तर त्याची वारंवारता किती राहील? वारंवारता म्हणजेच काय? फ्रिक्वेन्सी. त्यांनी काय म्हटलं एक लक्षात ठेवा, इकडे बघा. 1 सायकल आणि किती सेकंद? 1 सेकंद. म्हणजे फ्रिक्वेन्सी पण किती राहील? 1 राहील. कळलं? आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारतेचं जे युनिट राहतं ते काय राहतं? HZ. HZ म्हणजेच हर्ट्झ. HZ म्हणजेच काय? हर्ट्झ. सर्वांनी लक्षात ठेवायचं, वारंवारतेचं जे युनिट आहे ते काय आहे? हर्ट्झ. यांनी काय म्हटलं? 1 सायकल इन 1 सेकंड. यांनी जर का म्हटलं असतं 10 सायकल इन 10 सेकंद, बरोबर, तर आपण उत्तर दिलं असतं 10 हर्ट्झ. 100 सायकल 100 सेकंद मध्ये, तर म्हटलं असतं आपण 100 हर्ट्झ. समजलं सर्वांना? फ्रिक्वेन्सी कशाला म्हणतात? सायकल पर सेकंदला म्हणतात. ठीक आहे, लक्षात ठेवायचं सर्वांनी. किती सायकल किती सेकंदात, यालाच काय म्हणतात? वारंवारता, म्हणजेच काय? फ्रिक्वेन्सी. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, वुड टेक्स हाऊ मच टाइम टू डिग्रेड. लाकूड किती काळात विघटित होतो? म्हणजे एखादा लाकूड आपण जमिनीच्या आत गाडून टाकला तर त्या लाकडाला मातीमध्ये रूपांतरित होण्यासाठी किती काळ लागेल? टाइम किती लागेल? पहिला ऑप्शन दिलेला आहे आपल्याला 1 to 2 वीक, म्हणजे 1 ते 2 आठवडे. नंतर लिहिलेला आहे 1 वर्ष, नंतर 10 ते 15 वर्ष, नंतर हजारो वर्ष. लक्षात ठेवा, लाकडाचं रूपांतर मातीमध्ये होण्याकरिता जवळपास 10 ते 15 वर्ष लागतात. कळालं? मग कोणी म्हटलं 1 ते 2 आठवड्यात काय होईल? 1 ते 2 आठवड्यात ज्या पालेभाज्या असतात का त्या मातीमध्ये रूपांतरित होतात. 1 ते 2 आठवड्यात पालेभाज्या कशामध्ये रूपांतरित होतात? मातीमध्ये रूपांतरित होतात. नंतर एका वर्षात जे आपण कॉटनचे कपडे घालतो ते मातीमध्ये रूपांतरित होऊ शकतात. तुम्ही आज एक शर्ट काढलं कॉटनचं, मातीमध्ये कुठेतरी गाळून टाकलं, एका वर्षानंतर तुम्ही जर का पाहिलं त्या शर्टला, तर ते शर्टाची पूर्ण काय झालेली राहील? माती झालेली राहील. आणि तसंच जर का तुम्ही पालेभाज्या जर का आज गाळून टाकल्या, 1-2 आठवड्यानंतर जर का पाहिल्या, तर तिथं पालेभाज्या दिसणार नाही, तिथं पूर्ण तुम्हाला मातीत दिसेल. पण जर का लाकूड गाळून टाकलं तुम्ही, आणि तुम्ही म्हणसाल मी एका वर्षानंतर पाहतो, तर लाकूड दिसेल तुम्हाला. पण जर का लाकूड तुम्ही 10 ते 15 वर्ष गाळून टाकलं, परत तिथे जाऊन पाहिलं, तर 10-15 वर्षानंतर तिथं काय दिसेल तुम्हाला? फक्त माती दिसेल. कळालं? आणि हे जे आहे थाउजंड्स ऑफ इयर हे लागतात प्लास्टिकला. प्लास्टिक हा सहजासहजी डिग्रेड होत नाही, म्हणून तो भयंकर आहे आपल्यासाठी सुद्धा आणि आपल्या पृथ्वीसाठी सुद्धा, आपल्या एन्व्हायरमेंटसाठी सुद्धा. म्हणून प्लास्टिकचा उपयोग हे सर्वांनीच कमी केला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, मेलामाइन इज यूज फॉर. मेलामाइन कशासाठी वापरले जाते? आता इथं पण प्रश्न आहे, मेलामाइन काय होय? असे नाव तर लिहून दिले यांनी. मेलामाइन आहे काय? मेलामाइन सुद्धा एका प्रकारचा थर्मोसेटिंग प्लास्टिक आहे. हा कोणता प्लास्टिक आहे? थर्मोसेटिंग प्लास्टिक. आता थर्मोसेटिंग प्लास्टिकचा अर्थ मी तुम्हाला सांगितला आधीच. असा प्लास्टिक जो वितळत नाही आणि त्याला आपण आपल्या मनानुसार शेप देऊ शकत नाही, त्यालाच काय म्हणतात? थर्मोसेटिंग प्लास्टिक.
कळालं? आणि हे थर्मोसेटिंग प्लास्टिक वापरले जातात कप आणि प्लेट्स बनवण्यासाठी. ठीक आहे. आता तुम्ही कोणते कप आणि प्लेट्स एक लक्षात ठेवा. आजकाल असे प्लेट्स मार्केटमध्ये आलेले आहेत की जे खाली पडल्यावर तुटत नाहीत. ठीक आहे. आणि त्यांना जाळलं तर ते व्यवस्थित पूर्ण असं काय म्हणू आपण त्याला, एकदम थेंब थेंब त्याच्यातून गळणार नाही काहीच. ते काळे होतील. स्विचेस कसे राहतात इलेक्ट्रिकल स्विचेस, तसे ते काळे पडतील, पण ते एकदम विरघळणार नाहीत. ठीक आहे. असे जे प्लास्टिक असतात त्यांच्यापासून जसे कप आणि प्लेट जे बनवलेले असतात ते बनवलेले असतात कशापासून, मेलामाइन पासून. तर मेलामाइन सुद्धा एक थर्मोसेटिंग प्लास्टिक आहे आणि याचा उपयोग कप आणि प्लेट बनवण्यासाठी करतात. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं. चला पुढच्या याच्याकडे जाऊया, प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, विच प्लास्टिक चेंजेस शेप ऑन हिटिंग. कोणते प्लास्टिक गरम केल्यावर आकार बदलते? काय केल्यावर? गरम केल्यावर काय बदलते? आकार. तशा प्लास्टिकला म्हणतात थर्मोप्लास्टिक. सर्वांना लक्षात ठेवायचं, थर्मोप्लास्टिक हे गरम केल्यावर आकार बदलतात. थर्मोसेटिंग प्लास्टिक जे असतात ते गरम केल्यावर आकार बदलत नाहीत. कळालं? थर्मोसेटिंग प्लास्टिक वेगळे, ते आकार बदलणार नाहीत, पण थर्मोप्लास्टिक आकार बदलेल. कळालं सर्वांना? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थी मित्रांनो, हा शेवटचा प्रश्न आहे आपला. सर्वांनी लक्ष द्या. पहा, विच थर्मोप्लास्टिक इज यूज फॉर मिल्क बॅग. म्हणजे काय? दुधाचे जे पिशव्या असतात, पिशव्यासाठी कोणते थर्मोप्लास्टिक वापरले जाते? अतिशय चांगला प्रश्न आहे की जे दुधाच्या पिशव्या असतात किंवा तुम्ही ते राजहंस दूध, वेगवेगळ्या प्रकारचे दुधाचे पॉकेट आहेत ते पाहिले असतील. ते जे पॉकेट असतात ते कशापासून बनवले जातात? कोणत्या प्लास्टिकचा उपयोग होतो? पीव्हीसीचा उपयोग होतो, पॉलिस्टायरीनचा उपयोग होतो, पॉलिइथिलीनचा उपयोग होतो का बॅकेलाइटचा? मी तुम्हाला सांगितलं बॅकेलाइट हा इलेक्ट्रिकल स्विचेस साठी वापरला जातो, म्हणजे याच्यापासून वापरला जाणार नाही. पीव्हीसीचे काय बनवले जातात? पाईप बनवले जातात. पीव्हीसीचे काय राहतात? पाईप. तुम्ही ऐकलं असेल. पीव्हीसीचा फुल फॉर्म कोणाला माहित आहे का? पीव्हीसीचा फुल फॉर्म काय असतो? पॉलीव्हिनिल क्लोराइड. पॉलीव्हिनिल क्लोराइड हे त्याचं फुल फॉर्म आहे. कोणाचा? पीव्हीसीचा. आणि पीव्हीसीने काय बनले जातात? पाईप बनले जातात. पॉलिस्टायरीन काय बनवतात सांगा? थर्मोकॉल. आपण पहिलाच प्रश्न पाहिला होता, थर्मोकॉल कशापासून बनवतात? पॉलिस्टायरीन पासून. मग उरलं काय? पॉलिथिन पासूनच काय बनवल्या जातात? दुधाच्या पिशव्या बनवल्या जातात. जे काही कॅरी बॅग आपण पाहतो त्या कॅरी बॅग बनवल्या जातात पॉलिथिन पासून. कळालं विद्यार्थी मित्रांनो? जर हे सेशन तुम्हाला आवडलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं. धन्यवाद.